कोलकाता येथील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी महिला डॉक्टरच्या बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यामधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले। त्या कृत्याच्या निषेधार्थ राज्यामधील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह पुण्यामधील बीजे मेडिकल कॉलेज समोर अभाविपकडून आंदोलन देखील करण्यात आलं। आज देशभरातील वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही निदर्शने करतोय। एक महिला मुख्यमंत्री असताना देखील त्या महिलेला कोणतीही सहानुभूती नाहीये। एका विद्यार्थिनीचा पूर्णपणे सिस्टीमने त्या ठिकाणी व्यवस्थाचं प्रशासनाने त्या ठिकाणी हत्या केलेली। तिच्यावरती आधी बलात्कार करण्यात आला, बलात्कार केल्यानंतर त्या मुलीची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर त्या ठिकाणचे पुरावे नष्ट करण्यात आले आणि काल म्हणजे 14 तारखेला टीएमसीच्या गुंडांनी त्या ठिकाणी ते हॉस्पिटल फोडण्यात आलं। त्या हॉस्पिटलचा जो सेमिनार हॉल आहे तो जाळण्यात आला। अशा पद्धतीचे सगळे पुरावे त्या ठिकाणी नष्ट करून काही सिस्टीम मधल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न हा ममता सरकारकडून केला जातोय। त्यामुळे ही घटना निंदनीय आहे। भारतामध्ये अशा घटना जर घडत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही कायम त्याचा निषेध नोंदवू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पण त्याचा निषेध नोंदवत राहू। आपण अजून किती दिवस स्कॅन्डल आणि आंदोलनच करत राहणार आहे? याच्यावरची काय ठोस भूमिका व्हावी अशी काय मागणी करताय? दादा, कॅन्डल मार्च हे फक्त नेहमी याच्यासाठी नसतं की आम्ही एकदम शांतपणे करतोय। कॅन्डलमध्ये आग असते आणि ती आग आम्ही या प्रोटेस्टच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की जोपर्यंत या असे जे काही कारस्थाने होत राहणार आहे, ज्याच्यावर जे ठोस शिक्षा मिळाली पाहिजे, जर ते लवकरात लवकर नाही झाली तर विद्यार्थी परिषद जे शांततेत आता आंदोलन करतायत ते रस्त्यावर उचलून पूर्ण देशभरात, पूर्ण जगभरात या विषयाला घेऊन मागण्या उभं करण्यासाठी कधीच मागे धाडणार नाही। आपण थेट ममता बॅनर्जी यांच्यावरती आरोप करताय, मात्र केंद्रामध्ये गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यांना देखील आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काही निवेदन देत आहे का? आम्ही निवेदन याच्यापूर्वी पण दिलेलं आहे। ज्यावेळी दिल्लीमधली जी निर्भयाची घटना घडली तर त्या घटनेच्या संदर्भात पण आम्ही त्या ठिकाणी निवेदनं दिली होती, आंदोलनं केली होती। आज पश्चिम बंगालमध्ये घटना घडलेली आहे तर तिथली कायदा आणि व्यवस्था तिथल्या गृहमंत्र्यांची आहे, तिथल्या सरकारची, मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींची। पण एका मेडिकल कॉलेजमध्ये अशी घटना घडते आणि त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असं भाग नाहीये। पण कायदा आणि व्यवस्था ही कोणत्याही राज्य शासनाची असते, राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये तो विषय येतो आणि त्यांनी त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं। तिथल्या सेमिनार हॉलमध्ये ही घटना झाल्यानंतर टीएमसीचे गुंडे गेलेले, म्हणजे सरकार पुरस्कृत हत्या आहे, सरकार पुरस्कृत हे षडयंत्र आहे, सरकार पुरस्कृत हा बलात्कार आहे, सरकार पुरस्कृत एका मुलीला त्या ठिकाणी हत्या केली जाते, हे निंदनीय आहे। त्याच्यामुळे कोणतंही सरकार असू द्या, आम्ही त्या सरकारचा 100% निषेध नोंदवू। सरकारच्या विरोधात 100% आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरू। परंतु पश्चिम बंगालमधल्या मागील जर काही घटना बघितल्या, संदेश खालीची घटना जर आपण पाहिली की कशा पद्धतीनं महिलांना निर्वस्त्र करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती बलात्कार करण्यात येते, आज एका मुलीला त्या ठिकाणी तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात येत आहे। त्यामुळे सरकार काय काम करतंय याच्यावरती सरकारनं जर त्यांना, ममता सरकारला जर आपलं प्रशासन सांभाळता येत नसेल, गृह खातं सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, तात्काळ हा राजीनामा त्यांनी द्यावा आणि कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न हा कधी ऐरणीवरती आला तर एबीव्हीपी म्हणून आम्ही कोणत्याही सरकारचा कायम निषेध करू।